नमस्कार, मी अमित पवार. तुम्ही तुमच्या पोटाला चिंता काढून आणि लाखो रुपयाची फी भरून मुलांना शिकवताय, पण त्या मुलांच्या भविष्याचा पार खेळखंडोबा झालाय. एकीकडे देशभरात नीट परीक्षेचे पेपर्स फुटत आहेत, तर दुसरीकडे सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या त्रुटींमुळे, खरं तर भ्रष्ट कारभारामुळे तब्बल 93 लाख विद्यार्थ्यांच्या गुणांशी आणि वैयक्तिक माहितीसोबत उघडपणे छेडछाड केली जात आहे. आधीच ब्लॅकलिस्टेड असलेल्या कोएम्ट एज्युटेक सारख्या खाजगी कंपनीला कोट्यवधींचे टेंडर मिळवून देण्यासाठी सीबीएसईने स्वतःच्याच नियमांमध्ये तब्बल 15 वेळा फेरबदल केले. सार्थक सिद्धांत आणि निसर्ग अधिकारी यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या विद्यार्थ्यांनी यंत्रणेचा हाच भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून सर्व सृष्टी भरवून सोडली आहे. त्यामुळे देशात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सीबीएसईच्या कारभाराचे पुरते धिंडवळे निघाले आहेत. देशभरात विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र मन की बात मध्ये यावर एक शब्दही बोलायचा वाटला नाही. त्यांना काळजी आहे आंबे कसे खावे आणि उन्हाळ्यात कैरीचं पन्ह कसं प्यावायचे. लाखो मुलांची स्वप्न धुळीत मिळत असताना इथे शांत बसणारे स्थितप्रज्ञ पंतप्रधान लाभणं हे आपलं भाग्य की दुर्दैव. साथियों, गर्मी आते ही एक और चर्चा हर घर में शुरू हो जाती है और वो है आम. आम आम चर्चा का विषय होता है. भारत में शायद ही कोई घर होगा जहां गर्मियों में आम की बात न होती हो. हर इलाके का अपना आम, अपना स्वाद, अपनी खुशबू. महाराष्ट्र और कोंकण का हापुस. लगातार एक के बाद एक पेपर लीक की घटनाएं हम रोज देखते हैं. आत्महत्याएं होती हैं, नौजवानों की आत्महत्याएं होती हैं. सीबीएसई में बड़े बड़े इन्वेस्टिगेटर्स जो नहीं कर पाए, सीबीएसई जो खुद नहीं कर पाई, एक 19 साल के बच्चे ने, एथिकल हैकर ने पूरा सिस्टम आप सबके सामने खोलकर रख दिया. स्कूली शिक्षा. Calling us anti-national and Pakistani. 17 साल के डीप स्टेट एजेंट्स. भैया दिखाओ, टेररिस्ट के चेहरे दिखाओ जरा. जब मैं शीट देखता हूँ फिजिक्स की, उसका मेरा एग्जाम बहुत अच्छा गया था, उसमें मेरे अच्छे नंबर नहीं आए, तो उसके पास हमारे पास